रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण. ज्ञानदेव पाहवा डोळा, ज्ञानदेव पाहवा डोळा, ऐसे वाटते विठ्ठला. जगत जेठी जगत पाळा, माझी पुरवावी आळी. तुम्हा काय अवघड, लीला झेली गिरिगड. कल्पतरू तळी वास, त्या का घडेल उपवास. माझ्या कृपालुवा देवा, माझ्या कृपालुवा देवा. हाके सरसी घेसी दावा, जगत जेठी जगत पाळा, माझी पुरवावी आळी. विठ्ठल ओम नमोजी गणनायका, एकदंता वरदायका, स्वरूप सुंदरा विनायका. करी कृपा मजवरी. आता नमो ब्रह्मकुमारी, हंसारूढ वागेश्वरी. विना शोभे दक्षिण करी, विजयमूर्ती सर्वदा. आता नमो श्री पांडुरंगा, यावे त्वा कथेजिया प्रसंगा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, भावन झालो चराचरी. कला कुसरी मी काहीच नेने, बोलतो वचनाची भाविका. एका जनार्दने तुमचा दास, त्याची आस पुरवावी. ओम नमो ज्ञानेश्वरा. केली या स्मरण, होय सकळ विद्येचे आदिकरण. तेची वंदिसू श्री चरण श्री गुरुजी आता, ते नमस्कारोणी आता. ज्ञानदेव पाहवा डोळा, ज्ञानदेव पाहवा डोळा, ऐसे वाटते विठ्ठला. जगत जेठी जगत पाळा, माझी पुरवावी आळी. तुम्हा काय अवघड, लीला झेली गिरिगड. कल्पतरू तळी वास, त्या का घडेल उपवास. माझ्या कृपाळुवा देवा,
हाके सरसी घेसी धावा जगत जेठी जगत पाळा माझी पुरवावी आळी विठ्ठला चाकण 84 धन्य देहू गाव तेथे हरीचे दास जन्म घेतले धन्य ते भाग्याचे वाचे उच्चारिती रामकृष्ण आणि कालांतराने चाकण 84 खोडून काढलं फक्त धन्य देहू गावच ठेवलं विठ्ठला विठ्ठला अधिक मासाच्या पर्व काळावर ते या ठिकाणी चाकण पंचक्रोश येथील सर्व भाविक भक्ताच्या सहकार्यातून देवस्थान ट्रस्ट चक्रेश्वर मंदिर देवस्थान समिती ट्रस्ट यांच्या माध्यमातून ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमान रामभाऊजी कांडगे त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या अथक परिश्रमातून या ठिकाणचा हा पुरुषोत्तम मास अधिक मासाचं कीर्तन महोत्सव दर महिनाभर कार्यक्रम काही ठिकाणी महिनाभर कार्यक्रम चालले महाराज 1-2 वर्ष चालली पण नंतर आता 8 दिवसात कार्यक्रम करायला सुद्धा वासना राहिलेली नाही लोकांची पण ही परंपरा आपली चाकणची परंपरा 99 वर्षाची परंपरा 32वा अधिक मास आणि त्या 32व्या अधिक मासातली कीर्तन पर्वातली आज 17व्या दिवसाची कितवी 19व्या दिवसाची माझी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी शिवचरणी मी समर्पित करण्यापूर्वी हा जो परिहार मी दिला आता नेम असा आहे कीर्तनाचा की कुणाचा जास्त नामोल्लेख नाही करायला लागत आणि ही नारदाची गादी आहे देवालाही मान्य नाही पण जास्त मी काही नामोल्लेख कराय तुम्हाला सगळ्या सज्जनाच्या चरणावरती नतमस्तक होऊन माता भगिनी ज्या का पार्वती स्वरूप आहेत आणि तुम्ही महादेवाच्या मूर्ती आहात तुमच्या चरणावरती मस्तक ठेवून जे कार्यकारी मंडळ आहे रामभाऊजी कांडगे असतील किंवा त्यांची इतर सहकारी त्या सर्वांना अभिवादन करून त्यांना नमस्कार करून मी माझ्या सेवेकडे वळतो नियोजित वेळेमध्ये आपल्याला अभंग सोडवायचा आहे आणि अभंगाच्या बाहेर आपल्याला जायचं नाही गायनाचार्य आपल्या भागातली गान कोकिळा बारावाड्याची शिवाजी महाराज जाधव आणि पश्चिम पट्ट्यातले गान सम्राट मंजू महाराज होली आळंदीचे महाराज आणि आमचे दोन्ही जबाबदार नाही घेतले होते संध्याकाळी कीर्तन सुटलं म्हणतात आमचं नाव नाही घ्या सर्व टाळकरी वृंद माता भगिनी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवाला अभिवादन करून माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो विठ्ठला ज्ञानदेव पाहवा डोळा ऐसे वाटते विठ्ठला जगत जेठी जगत पाळा माझी पूर्वावी आळी तुम्हा काय अवघड लीला झेला गिरीगड कल्पतरू तळी वास त्या का घडेल उपवास माझ्या कृपाळुवा देवा हाके सरसी घेसी धावा विठ्ठला विठ्ठला ज्ञानदेव पाहवा डोळा ऐसे वाटत ते विठ्ठला म्हणणारी व्यक्ती विठ्ठलाला म्हणते की ज्ञानदेवाला मला डोळ्याने पाहिजे जगाचं पालन करणारा परमात्मा आहे तुम्ही जगाचे पालक आहात जगाचे पिता आहात आणि मग तुम्हाला हे काय अवघड आहे तुम्हाला हे मी सांगितलेलं माझं म्हणणं किंवा माझं मागणं काहीच अवघडत नाही जगत जेठी जगत पाळा माझी पूर्वावी माझी इच्छा एवढी तुम्ही पूर्ण करा तुम्हा काय अवघड दिला झेला गिरीगड तुम्हाला काय अवघड आहे अहो तुम्ही अख्खं गोकुळ गोवर्धन पर्वताखाली घेऊन रक्षण केलं 17 दिवस इंद्राने अमृत पर्जन्यवृष्टी केली तुम्ही गोकुळाला भिजून नाही दिलं तुम्हाला हे माझं मागणं किरकोळ आहे माझं मागणं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने कमी आहे तर तुम्हाला काही अवघड नाही आणि असं आहे पहा ज्या कल्पतरू झाडाच्या खाली मी आहे आणि ते झाड इच्छेला वस्तू देणार आहे आणि त्या झाडाखाली जर बसून मी जर उपाशी असेल तर त्याचा काय उपयोग आहे म्हणजे त्याला उपास घडून काय फायदा हा दोष तुम्हाला आहे पांडुरंगा आणि असा हा धावा एक भक्त करतो पांडुरंगाकडं ज्ञानदेव पाहवा डोळा ऐसे वाटते विठ्ठला जगत जेठी जगत पाळा माझी पुरवावी आळी तुम्हा काय अवघड लीला झेला गिरीगड कल्पतरू तळी वास त्या का घडेल उपवास माझ्या कृपाळुवा देवा हाके सरसी घेसी धावा म्हणायला वार आवाज दिला तर की देव धावून या स्तंभ फोडी हाके सरसी उडी घालवून या स्तंभ फोडी ऐशी कृपाळू कोण
माझ्या विठाई वाचू विठ्ठला विठ्ठला. आता तुमच्या लक्षात अभंग आला असं 19 दिवस तुम्ही सर्व कीर्तन ऐकताय महाराज मंडळी. आता सुरुवाती ज्ञानदेव पाहवा डोळा म्हणतात पांडुरंगाला, पण व्यक्ती अदृश्य आहे. म्हणणारी व्यक्ती अदृश्य आहे. तिन्ही चरण अदृश्य व्यक्ती सांगते. शेवटच्या चरणात काहीच नाही उल्लेख. कृपाळवा देवा हाके सरसी घेसी दावा. कोण म्हणे नाही. तुका म्हणे नाही, एकनाथ जनार्दनी म्हणे नाही, नामदेव म्हणे नाही, दनाई म्हणे नाही, गोनाई म्हणे नाही, चोखा स्वैरा कुणीच म्हणे नाही. असा सेवेकरता निवडलेला अभंग रहस्यमय आणि सत्य घटनेवरती आधारित या ठिकाणी सादर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विठ्ठला विठ्ठला. बरी आरती होऊन झाला. कुणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर मनापासून क्षमा पार्थी आहे, क्षमा मागतो. आमचे मांजरे महाराज आता काय सगळ्यांचं नाव घेतात. आमचे बापू पण आलेले जात. सगळ्यांचं नाव घेतल्यानंतर काय होतं, सगळेच माझ्या प्रेमाचे, सगळेच माझ्या प्रेमाचे. आमचे नारायणराव ते सगळे. तर आता बस, आता परत नाव घेणार नाही, कुणा शेवटपर्यंत घेणार नाही. ज्याचं घ्यायचं त्याचं नाव घ्यायचं. ज्याच्या गावी केला वास सत्य सत्य ज्योतिर्लिंग बारा. बसल्या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून तुम्हाला आणलं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुझे कैलास भुवन श्रीशैल्य मल्लिकार्जुन वाचे म्हणता धन्य धन्य अनुपम्य क्षेत्र हे सत्य ज्योतिर्लिंग 12 तीर्थ त्रिंबक हा तीर्थ राज पुरविल अंतरीचे काज त्याही तेजा माझी तेज महाकाल उज्जैनी सत्य ज्योतिर्लिंग 12 बद्रिके दार उत्तरे ध्यान धरता वृत्ती नुरे ध्यान धरता भवातरे निज निच्छळ दासाची सत्य ज्योतिर्लिंग 12
नरहरी मने जन्मा यावे शुद्ध सत्व प्रेम भावे वाचे हरी गुण गावे सत्य ज्योतिर्लिंग माला जपे सर्वदा सत्य ज्योतिर्लिंग 12 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग अदृश्य व्यक्ती आहे. तुमच्या लक्षात आला असेल अभंग कुणाचा आहे. लक्षात आला असेल अभंग कुणाचा आहे. मी अभंग लगेच सांगणार नाही कुणाचा आहे, पण मध्यंतरी मी अभंग सांगणार आहे कुणाचा आहे. विठ्ठल विठ्ठल शिंपीची आकुळी जन्म झाला माझा परी हे तू गुंतला सदा शिवी रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी आरानुक नाही माझ्या दिवा शिंपियाच्या कुळी जन्म झाला माझा परी हेतू गुंतला सदा शिवी रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी आरानुक नाही माझी जीव गज कात्री दोरा सुया आणि दोरा गज कात्री सुया आणि दोरा सदा शिवी मांडीला पसारा नामा म्हणे शिवी विठोबाचे अंगी त्याचे निजगी धन्य झालो विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेव पाहवा डोळा ऐसे वाटते विठ्ठला जगत जेठी जगत पाळा माझी पुरवावी आळी सत्य घटनेवरती हा अभंग आधारित 700 वर्षापूर्वी घडलेली सत्य घटना आणि त्या सत्य घटनेचे साक्षीदार हे अदृश्य अभंगामध्ये त्यांचं शब्द आहेत आणि ते शब्द त्यांच्या गाथेच्या रूपातून मी तुमच्यासमोर मांडले. विठ्ठल 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 12व्या शतकातला काळ आणि त्या 12व्या शतकात सातारा जिल्ह्यातील रेळेकर कुटुंबाचे महान भक्त भगवत भक्त निश्चित भक्त पांडुरंगाचे आवडते भक्त पुन्हा विठोबाचा डिंगर लाडका डिंगर असा त्याचं नाव लौकिक आणि प्रेमळ भक्त अशा प्रेमळ भक्ताचा रेळेकर कुटुंबातले यदू शेठ रेळेकर त्यांचं आडनाव सातारा रेळे ह्या नावाचं गाव आणि रेळे ह्या गावाच्या नावावरून त्यांना रेळेकर लागले म्हणायला. तसं तर दामा शेठ शिंपी हे त्यांचं नाव. आणि आता तुमच्या लक्षामध्ये आला असेल अभंग कोणाचा. विठ्ठल विठ्ठल कोणाचा अभंग माऊली अभंग कोणाचा. नामदेव महाराजांचा अभंग. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज या धर्म मंडपामध्ये 700 वर्षापूर्वी घडलेला इतिहास वर्णन करताना तुमचं अहोभाग्य माझं अहोभाग्य. पण ह्या ठिकाणी आज बसायची योग्यता जी आपल्यामध्ये आली या ठिकाणी आपण आज बसू शकतो. त्या काळचा जर काळ पाहिला यवनांचा काळ जर पाहिला त्या ठिकाणी नाम घ्यायला भजन करायला सुद्धा बंदी होती महाराज. अशा विषम काळामध्ये संतांनी आपलं धर्माचं काम मोठ्या जिकरीने चालू ठेवलं. चोरून लपून का व्हायला पण भजन कीर्तन संतांनी चालू ठेवलं. आज काही लोक म्हणतात की संतांनी टाळ बोलून संतांनी वाटोळं केलं महाराष्ट्राचं. संतांनी वाटोळं नाही केलं महाराष्ट्र. संतांनी महाराष्ट्र जागावला. संतांनी महाराष्ट्र जागावला. अशा प्रकारे आज त्यांचं उपकार आहे आपल्यावरती. राजा छत्रपती जर नसता तर आपण कीर्तनामध्ये बसलो नसतो. जिजाऊ आऊसाहेब जर नसता तर महिला कीर्तनामध्ये बसल्या नसत्या. त्यांनी आपल्याला अधिकार दिला. जिजाईने तलवार दिली, ढाल दिली रणरागिणीच्या हातामध्ये आणि अन्यायावर लढायला प्रोत्साहित केलं या महिलांना. आणि त्याच्यापेक्षाही पलीकडं कालच्या या ठिकाणी कीर्तन झालं पार्वतीताईकडांचं. ते कीर्तन करायची योग्यता या ठिकाणी जी आली असेल कुणी आणली असेल ती योग्यता क्रांती सूर्य सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या वर्तणुकीतून त्यांच्या शिक्षणातून आज महिला वर्ग या ठिकाणी कीर्तन करू शकतो. आज महिला वर्ग पुरुषाच्या बरोबरीने काम करू शकतो. आज महिला वर्ग कोण पायलट होते तर कोण राष्ट्रपती होते कोण. ही सगळी किमया त्या क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुलेंची महात्मा ज्योतिबा फुलेंची आपल्यावरती अनंत उपकार आहेत. आणि राजा छत्रपतीची समाधी जर कोणी शोधली असेल त्या काळात कोणी काही म्हणू द्या महात्मा ज्योतिबारावांनी
समाधीचा शोध लावला आणि तिथून पुढं आपल्याला माहीत झालं की जो तो ही तर रायगडावरती शिवाजी महाराजांची समाधी आहे. जिजाईने ढाल तलवार दिली, रणरागिणीला निर्भय केलं, परंतु सावित्रीबाई माईने काय केलं, आपल्या हातामध्ये महिलांना पाटी आणि पेन्सिल दिली. जिजाबाईने ढाल तलवार दिली, ढाल तलवार दिली, पण ज्ञानाशिवाय ढाल तलवार चालवता येत नाही, ज्ञान पाहिजे. आणि हे सत्य शोधलं ज्योतिबांनी सावित्रीबाईंनी, आणि म्हणून पाठी पुस्तक हे सत्य शोधलं. गती ज्ञानाविना मती गेली, मतीविना गती गेली, आणि यांना ज्ञानी करायला पाहिजे. हा चंग सावित्रीबाईंनी ज्योतिबांनी बांधला आणि अख्खा मराठमोळा सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर शिक्षणाची चळवळ उभी केली. आता सावित्रीबाईंच्या शाळेमध्ये पहिली विद्यार्थिनी कोण आली असेल, पहिली महिला विद्यार्थिनी कोण आली असेल, तिथं काही बंद नाही. यारे लहान थोर, पण कर्मठांनी विद्याविभूषणाच्या ठिकाणी त्यांना बराच छळ केला, बराच त्रास दिला. पण पहिली विद्या मुक्ता नावाची जी विद्या होती, लहुजी वस्ताद यांची पुतणी, आणि दुसरी फतिमा शेख नावाची एक मुस्लिमाची, या दोन स्त्रियांनी पहिला सावित्रीबाईंचा वर्ग चालू केला भिडेवाड्यामध्ये पुण्याच्या. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे सेवेकरता घेतलेला अभंग विश्वसंत विठ्ठोबाचे लाडके भक्त, लढीवाळ भक्त, प्रेम भंडारी पांडुरंगाचे, आणि असे लढीवाळ भक्त त्या नामदेवाचा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. का निवडला अभंग सेवेचा, हे आपण पंचक्रोशीमध्ये देहू आळंदी आपल्याला जवळ आहे. यथार्थ आपलं वाचन नाही किंवा आपल्याला त्याचं काय अवमूल्य त्याचं आपण करू शकत नाही. 700 वर्षापूर्वी घडलेल्या 2 जिवंत घटना, सत्य घटना. शके 1586 तारण नाम संवत्सरी एकनाथ महाराजांना स्वप्नात दृष्टांत झाला. आजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली, येऊन आळंदी स्थळी काढ वेगे, ऐशी स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखे द्वार, परब्रह्म केवळ बोल तसे. म्हणजे माऊली समाधी विवरामध्ये जिवंत होते. हा शके 1506चा काळ. म्हणजे नामदेवाच्या माऊलीच्या समाधीच्या नंतर 300-250 वर्षांनी नाथबाबा पुढे गेले, आळंदीला गेले आणि दिंडी घेऊन गेले. ज्ञानदेव झाले वाले, ज्ञानदेव झाले वाले, आळंदीचा महिमा आपण सांगतोय. निबिड अरण्य होतं, देवाची बाग म्हणून त्याचं वर्णन आहे आळंदी महात्म्यामध्ये. त्या बागेमध्ये आता केव्हा समाधी घेतली असेल 300-400 वर्षापूर्वी, आणि ती शत शोधायची. आणि म्हणून एकनाथ बाबा बरेच भक्तगण घेऊन गेले. 4-5 दिवस झालं शोधून सापडलं. आईचा स्वप्नातला दृष्टांत, आईशी स्वप्न होता, दृष्टांत आठवला, आणि मग सहज शोधत गेले. नंदी माझारी देखिले द्वार, परब्रह्म केवळ बोलतसे. आणि नंदीच्या पाठीमाग उघडले शिवा विवराची, उठवला नंदी शिवाचा ढवळा, उघडले शिळा विवराची. शिळा उघडले. एकनाथ महाराज आत गेले आणि ज्ञानेश्वरीची प्रति जो काय पाठांतराचा भेद होता तो भेद सांगितला माऊलीने, की बाबा काही लोकांनी हा अशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, पाठांतरी भेद झाला, तो तुम्ही शुद्ध करा, आणि हा शुद्ध ज्ञानेश्वरी ग्रंथ तुम्ही जनमानसामध्ये दाखवा. ही 1506 साली ती सत्य झालेली घटना, आणि त्याच्या अगोदरची घटना ज्ञानदेव समाधीस्थ झाल्यानंतर, आणि त्यावेळेचा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानदेवाची समाधी झाली. पंढरपुरावरती पांडुरंग आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर यथावकाश नामदेवाच्या 4ही मुलांनी, सगळ्या समाधीला नामदेवाचीच मुलं, जेवढ्या संतांच्या समाधी झाल्यात त्या सगळ्या समाधीला नामदेवाचीच मुलं, नारा विठा माधा गोंदा स्वतः नामदेव. अशा प्रकारे
समाधी वगैरे झाली. समाधी झाल्यानंतर नामदेव महाराज असे कोपऱ्याला उभे होते. नामदेव महाराज कोपऱ्याला उभे होते. कंठ दाटून आलता नामदेवांचा. ज्ञानदेवासारखं निधान समाधीमध्ये गेलं. ज्याच्या संगतीमध्ये मी माझं आयुष्याचं सोनं केलं असा माझा सखा, असा ज्ञानाचा सागर हा ज्ञानदेव आज दृष्टीआड माझ्या झाला. आणि म्हणून नामदेव दुःखी आहेत. पांडुरंग गुरु कोणी सोहळा संगे संत मेळा, विठोबा राहिला आळंदीत अलंकापुरा पांडुरंग जायला निघाले. आता नामदेव पण जाणार होता पांडुरंग सगळ्यांना. पंढरीतला नामदेवाचा मुक्काम. नामदेवाचा काही पाय नाही घ्यायला तयार नाही. आणि कंठ तो दाटोने उभा असे, पुसे रुक्मिणीकांत नाम्या डोळ्या पाणी, पुसे रुक्मिणीकांत कारे तू निवांत, नाम्या शोका क्रांत कोण्या दुःखे. नामदेव अरे का तुला दुःख आहे, तू का कष्टी आहे, तुझ्या मनामध्ये काय आहे. ज्ञानदेवाच्या कारणे नामदेवाचा कंठ दाटून आला. मग नामदेव अर्थ स्वरामध्ये पांडुरंगाला सांगतात, देवा माझा सखा, मी जात नसताना याच्या संग तू मला तीर्थाटनाला लावलं. मी तुला सोडत नव्हतो. तुझ्या म्हणण्यावरून मी ज्ञानदेवा संग तीर्थाटना केली. आणि त्याच्या प्रेमामध्ये मी एवढा बुडून गेलो, एवढा गर्क झालो, इतकं ज्ञानदेवाने मला प्रेम लावलं. आणि तू आज प्रेमाचा धागा या ठिकाणी तू माझा काढून घेतला, माझ्या हातातला, माझा ताईत गळ्यातला तू काय केला, काढून घेतला. म्हणून मी दुःखी आहे. आणि इतका आर्त दुःखी आहे नामदेव. विठ्ठलाचा नामदेवाचा भक्ताचा संवाद चालू आहे समाधीनंतर. नामा म्हणे देवा ज्ञानदेव सृष्टी, पडेल का दृष्टी पुन्हा, पडेल का दृष्टी पुन्हा. ज्ञानाचा वियोग जगतात भयरोग, ज्ञानाचा वियोग भयरोग, भेटीचा प्रयोग करा देवा, भेटीचा प्रयोग करा देवा. नामदेव सांगतात देवाला, तुम्हा काय अवघड, लीला झेला गिरीगड. नामदेव म्हणतात पांडुरंगाला, ज्ञानदेव सृष्टी, पडेल का दृष्टी पुन्हा आता, ज्ञानाचा वियोग, जडला हृदय रोग, भेटीचा प्रयोग करा देवा, मला ज्ञानदेवाची भेट घडवा. संत अंतरला सखा दुरावला, आता पंढरपूर कैसे कंठू, तुमच्या दर्शने कृपादाने, याजसाठी येणे पंढरीसी. विठ्ठला विठ्ठला. खूप समजूत घातली नामदेवाची पांडुरंगाने. नामदेव ऐकायला तयार नाही. ज्ञानदेवा भेट व्हावी, आयसी सोय देवा लावी, तरीच येईन पंढरीसी, दृष्टी देखेन ज्ञानेश. आयसी सोय देवा लावी, ज्ञानदेवा भेट व्हावी. ऐशियाच्या कृपादाने तुम्हा संगती नातने, पंढरीचे सुख जाणे तो एक भाविक.
काय ज्ञानदेवाचं माझं प्रेम आहे ते ज्ञानदेव आणि मीच जाणतो पांडुरंगा. ज्ञानदेवाला भेटल्याशिवाय मी पंढरी सोडणार नाही. आणि जर माझ्या मनामध्ये आलं ती पंढरीची तर आहे, पण मी दुसरी पंढरी निर्माण करीन असा पांडुरंगाला नामदेवाने दम दिला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. खूप प्रयत्न करतात पांडुरंग नामदेवाचे समजून काढा. नामदेव ऐकायच्या म्हणून स्थितीत नाही. देव कळवळले चित्ती त्याशी मायेची संमती. माये बाप ज्याचा लाळा नामदेव घेईना का आळा. लक्ष्मी माता म्हणली, रुक्मिणी माता म्हणली, अहो नामा मोठ्याचं लेकरू, नामा थोऱ्याचं लेकरू, बाप जगताचा स्वामी, आई प्रत्यक्ष लक्ष्मी, नामा घेई नाका आळा. नामदेवाने काय तुमच्याकडे मागितलं? त्रिलोक्याचं राज्य नाही मागितलं, स्वर्ग नाही मागितलं, ब्रह्मपद नाही मागितलं, काहीच नाही, फक्त ज्ञानदेवाची भेट. आणि तुम्हाला काय अवघड आहे? हे तुमच्याकरता काहीच अवघड नाही. पांडुरंगाला रुक्मिणी माता सांगते की तुम्ही नामदेवाचा हट्ट, छंद नामाचा पुरवण्या, देव वेची प्रेम नाण्या. देव प्रेमारूपी नामदेवाला समजून सांगतात, तरी देव समजतात की नामदेवा अरे आई, एकदा मातीमध्ये बी पेरल्यानंतर परत त्या बियारोपाला ते बी राहत नाही. एकदा दृष्टी आड झाला, सृष्टी आड झाला का तो परत दृष्टीला दिसत नाही. आता ज्ञानदेवाची समाधी झाली, परत तुला ज्ञानदेव मी दाखवू शकत नाही. सत्य घटनेवरती आधारित हा बघ. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नामदेव ऐकायला तयार नाही, येत नाही पंढरपूरला. म्हणला मी ज्ञानदेवाशिवाय पंढरपूरला येत नाही. काय सांगू त्या ज्ञानदेवाची मला संगत घडली, माझ्या जीवनाचा कायापालट झाला. मी एक देशी विठ्ठलाला मानणारा नामदेव, चराचरामध्ये विठ्ठलाशिवाय मला काही दिसत नाही. ही त्या ज्ञानदेवाची कृपा. भक्ती होती पण ज्ञानाची उणीव होती. मला ज्ञान नव्हतं, ज्ञानामुळं मला ज्ञान प्राप्त झालं आणि त्या ज्ञानाला भक्तीला ज्ञानाची जोड प्राप्त झाली. म्हणून मला पांडुरंग यथार्थ जळी स्थळी भरला, रिता ठाव कुठे नाही उरला. नाही तर पहिला नामदेव एक देशीत पांडुरंगाला मानायचा. एकच पांडुरंग आणि मी तो माझ्या संगत बोलतो आणि माझ्या हातचाच नैवेद्य करतो असा पांडुरंग नामदेवाचा हा जो गैरसमज होता. देवाला मस्त वाटायचं की हा लढीवाळ भक्त आहे, चारी योगामध्ये माझ्या संग आहे, माझा हा अत्यंत प्रेमाचा भक्त आहे, याला किती समजवू किती सांगू, आणि हा वाहत चाललाय, याचं आई झालं तर ते मला सहन होणार नाही. आणि म्हणून ज्ञानदेवाच्या संगतीमध्ये नामदेवाला तीर्थयात्रेला पाठवलं. संत संगती घडल्यानंतर माणसाला काय होती? ज्ञानाची प्राप्ती होते, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. आणि हे ब्रह्मज्ञान ज्ञानेश्वरीजवळ ज्ञानदेवामध्ये आळंदीमध्ये काठोकाठ भरलंय. ब्रह्मज्ञान आळंदीमध्ये काठोकाठ भरलंय. तिथं ब्रह्मज्ञान हात जोडून आहे, तुमचा मी दास आहे, मला तुमच्या चरणाजवळ घ्या, असं ते ब्रह्मज्ञान आळंदीमध्ये आपण गेलो होते. आपल्याला म्हणतं की मी तुमचा दास आहे, तुम्ही माझा स्वीकार करा. पण आमचे वारकरी म्हणतात ब्रह्मज्ञान आम्हाला नको, आम्हाला संत भेटी वाटे गोड, संत भेटी वाटे गोड, संत भेटी प्रेम फावे, प्रेमे देवाशी भांडावे, प्रेम आहे पोट भरी, देव त्यास पोटी धरी, नामदेवा ठाई प्रेम, मार्गी आडवले ब्रह्म. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. असा नामदेवाचा हट्ट. नामदेव बालपणापासून लहानपणापासून हट्ट होता. आणि नामदेव नवसाचा आहे. काल शिवाजी महाराज नाही म्हणलं की यांच्या शिवाच्या नवसाचे शिवाजी महाराज म्हणल्या. नामदेव पण नवसाचा मागून घेतला. गोनाईने नवस केला, गोनाईने नवस केला, गोनाईने नवस केला, गोनाईने नवस केला. देवपुत्र देई मला, देवपुत्र देई मला, देवपुत्र देई मला. आईचा
देई आईसा भक्त ज्याशी आवडे पंढरीनाथ. नामा म्हणे होते विठोबाच्या बनी तेच जननी नवस करी. आऊबाई कन्या झाली गोनाईशी. आऊबाई नावाची मुलगी झाली, नंतर बरेच दिवस मुलगा नाही म्हणून देवाला नवस केला. नामदेव महाराज नवसाचे आणि असा नामदेव. आता नामदेवच्या पूर्वचरित्राकडे येऊ आपण की नामदेव बालपणामध्ये 5 वर्षाचा नामदेव झाला. छंद विठ्ठलाचा 5 वर्षी नामा झाला. छंद विठूचा लागला. जाऊन रावळात बैसला निवांत. वाचे विठ्ठल छंद विठ्ठले वेठले मन. एका जनार्दने मंत्र त्रिअक्षरी जपी सोपा. जीवे गोड 3 अक्षराचा रस अमृत दया. जन्मताच कर्म मेळा वाचे विठ्ठल सावला. नामदेवाचा जन्म झाला आणि पहिला उच्चार नामदेवाने विठ्ठल विठ्ठल असा उच्चार केला. विठ्ठला विठ्ठल. वार्धक्यामध्ये झालेलं पांगशीचं फळ दामा शेट्टीला आणि गोणाईला. पहिली आऊबा झाली, परंतु संतान नाही पोटी. आणि म्हणून कुठल्याही आईला वाटतं ना आपल्या मुलांनी आपल्या प्रपंचात दक्ष राहावं, प्रपंचामध्ये लक्ष द्यावं आणि आपल्या आज्ञेमध्ये राहावं. त्यांचं वय झालं होतं आणि नामदेवाला छंद लागला विठ्ठलाचा. काही कारणास्तव नैवेद्य द्यायचं नामदेवाकडे काम आलं. बाबा जा रे नामा रावळामध्ये जा आणि पांडुरंगाला निवद दाखवून ये. नामा 5 वर्षाचा अज्ञान बालक, ज्ञान नाही, भक्ती प्रेम लई अफाट. नामदेव ठाई प्रेम मार्गी अडवले ब्रह्म. आणि नामदेव जेवणाचं ताट घेऊन गेले. आता त्याला वाटतं देव जेवतो रोज ताट घेऊन गेलो. आणि आजही देवाला आपल्याला सांगितले आपल्या आईने ताट घेऊन गेले नामदेव. आता नामदेवाच्या घरी काय 15 माणसाचं कुटुंब होतं. काय असणार नामदेवाच्या घरी, पण जे रोजचं आहे ते काय भाजी भाकर असेल ती भाजी भाकर. तर नैवेद्य देवाला जेवल्याशिवाय त्यांचं कुटुंब जेवण करीत नव्हतं. आणि आपल्या घरी रोज पाकवणे पण आपल्याला देवाचं ध्यान होत नाही. ठला कोणाबाईने नैवेद्य दिला नामदेवाकडे. नामदेव रावळामध्ये गेले. 5 वर्षाची मूर्ती आहे. आता ते काळच्याला पोरगं होतं बारीक एकदम, असाच नामदेव 5 वर्षाचा काय तिथे बसले. 5 वर्षाची मूर्ती, हातात ताट घेऊन लुट 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 पळत ते रावळा पुढे गेले. आणि नैवेद्य खा, देवाला आग्रह करते पांडुरंगाला, हे खा नैवेद्य. रोज माझ्या बाबाच्या हातचा खातो आणि आजच का तुला अनुमान, तुलाच का आज एवढा मान लागला, आज खा ना लवकर नैवेद्य, लवकर खा नैवेद्य लवकर. असा नामदेव त्याला पांडुरंगाला विनवणी करतात. तर तो पांडुरंग आहे बौद्ध रूपी. आम्ही बौद्ध रूप झालेला आहे. ह्या बौद्ध रूपामध्ये फक्त पाहायचं, कट्टेवरी हात ठेवायचं, समदृष्टी चरण विटेवरी साजिरी ते माझी हरी वृत्ती राहू. सरळ पाहायचं, काही कोणाला बोलायचं नाही. बौद्ध अवतारी आहे, बौद्ध अवतारामध्ये बोलणे नाही. नामदेवाने खूप प्रयत्न केला पण नैवेद्य काय खायना. शेवटी नामदेवाने काय केलं, आळवणी केली पांडुरंगाची. केशवा माधवा गोविंदा गोपाल. केशवा कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी. जेवितून हरी पांडुरंगा आयसी ग्ल्यानी करता विठ्ठल पावला. कारण का चौयुगाचा भक्त आहे ना नामदेव.
आणि अशा भक्ताला पाहून वेधला वनमाळी. अरे अरे माझ्या 4 युगातला लाडका नामदेव भक्त आणि माझ्या समोर उभा आहे. काय करू नामदेवाला? असा हृदयामध्ये साठवू का नामदेवाला मी कडेवर घेऊन नाचू? असं झालं विठ्ठलाला. आणि त्याची ती आर्त हाक ऐशी ग्लानी करता विठ्ठल पावला नैवेद्य जेवला नाम याचा विठ्ठल विठ्ठल. नैवेद्य देऊन आला. नामदेवाचा आपला छंद तोच. रोज रावला जायचं बसायचं, काही काम धंदा नाही काही नाही. मग गोनाई नामदेव म्हणले, अरे नाम्या आम्हा आले वृद्धपण, कोण चालवी दुकान. त्यांचं दुकान होतं कशाचं? शिंप्याचं दुकान. शिंप्याच्या कुळी जन्म झाला माझा, परी हेतू गुंतला सदाशिवी. रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी, आरा नुक नाही माझ्या जीवा. आई बापा म्हणतात, अरे रात्रभर शिवण काम करतो, दिवसभर शिवण करतो, विश्राम नाही रे आमच्या जीवाला रामदेवा. आता आम्ही म्हातारा झालो, वृद्ध झालो, आणि हे दुकान तर तुला चालवायचे. तू जर आता देव भळा झाला, तू जर देवाच्या नादी लागला तर आपल्याला कोण खायला घालेल रे नामदेव? 15 माणसं आहे आपल्या कुटुंबात. राजाई गोनाई दोघी माणसाचं कुटुंब आहे. राजाई गोनाई दोघी सासू सुना, नामा जामा जाना बाप की 4च जाईल. 4 मुलग 4 सुना, 10 जणी 15वी. 15 माणसाचं कुटुंब आहे. अरे काम धंदा नाही केला तर आपल्याला कोण बाबा खायला देईल? नामदेवाला काही फरक पडायला तयार. नामदेवाने आपला तोच छंद, वाचे विठ्ठल विठ्ठल. काही तर रावला मध्ये बदल. मग गोनाबाईला राग आला. कुणाला वाटतं का आपल्या मुलाने बाबा वाह्यात वागावं, आपला मुलगा वायाला जावा, आपला मुलगा फार म्हणजे बेकारी परिस्थितीमध्ये जावा, असं कोणत्याच माईला किंवा कोणत्याच आईला वाटत नाही. आणि लहानपणी मुलगा आईच्या पदराला धरत असतो, आईच्या सावलीमध्ये असतो पदराच्या. जसं मुलाला कळायला लागतं, मुलगा एकदा उपर झाला त्याच्या दुसऱ्या पदराखाली गेल्यावर आईचा पदर तो ऑटोमॅटिक सोडून देतो आणि दुसऱ्या पदराचा गुलाम होतो. नामदेव पांडुरंगा छत्रच ऐकायला, त्याला सगळं गणगोत नामदेवाने त्यागलं. आई नाही, वडील नाही, कोण नाही नामदेवाला. नामदेव आपला त्याच पांडुरंगाच्याच भक्तीमध्ये छंद. गोनाबाईला राग आला आणि गोनाबाई कमरेला पदर खावला आणि पांडुरंगा संघ भांडायला गेली. पांडुरंगा संघ भांडायला गेली. रुक्मिणी मातेला सांगितलं गारानं, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला. सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला. रुक्मिणी आई साहेबाला सांगितलं कारण. रुक्मिणी म्हणले आपल्याकडे नाही, देव भक्तामध्ये मी मधी पडत, तुम्ही आपलं पांडुरंगाकडे जा. आणि मग गोनाबाईने, मी काय भीते का, शांतता शब्दाला माने, तुझ्या गळ्याला म्हणजे मी केव्हा दाव बांधला असतं. ती गोनाबाई म्हणते विठ्ठलाला आणि गेली विठ्ठला पुढे. गोनाई म्हणे रे विठ्ठला, नाम्या हाती भोपळा दिला. नारद वैष्णव जगजेठी त्यासी लावली लंगोटी. भीष्म वैष्णवाचा राव त्याची सेना पुशीला ठाव. रुक्मागंध राधा तुझा दास त्याचा गाव केला वश. ताम्रध्वज राजा भला त्याशी करवती घातला. गोनाबाई सांगते तर पांडुरंगाला, तुझे काय काय चालेल. पांडुरंगाला सांगते, तू कसा आहे, कसा गळ काटू आहे, तू कसा घर घेणं आहे दुसऱ्याचं. तुझ्या घरी एवढे 56 प्रकारचे भोग आहे, अमृताचं तुला जेवण आहे, तरी तू द्रौपदीच्या भाजीपाना करता लाचावला. लाचावले म्हण लागले शेगुडू. तू द्रौपदीकडे काय करतो, बरं मध्यरात्री जाऊन भाजीचं पान तरी दे म्हणतो. असा तू गळा काटू आहे, तू असा घर घेणं आहे. त्या पांडुरंगाची रागाच्या भरात बोलती. आता कुठं आलो होतं की भीष्म वैष्णवांचा राव त्याचा सेना पुशीला ठाव. रुक्मागंध तुझा दास त्याचा गाव केला ओश. ताम्रध्वज राजा भला त्याशी करवती घातला. अंजनी बाळ भक्त निकट
अंजनी बाळ भक्त निकट त्याशी तो केले रे मरकट. अरे अंजनीने तुझी एवढी भक्ती केली, तिच्या मुलाला तू माकड केलं रे. असा तू काय घर घेणे आहे, दुसऱ्यातच घ्यायचं तुला माहिती, द्यायचं तुला माहीत नाही. कमरे वाट ठेवून तू गप उभा आहे आणि फक्त पाहतो, बाकी काही बोलत नाही. पण मी बोलल्याशिवाय तुला आता राहत नाही, अशी गोनाबाई म्हणती. ध्रुव बाळ कोंडिसवाने त्याचे खुंटवले येणे जाणे. उपमन्यू बाळ भक्ती करी त्याच नेऊन ठेवला सागरी. बळया राजा सदया बळी त्यास घातला पाताळी. अरे बळीराजा किती उदार होता, त्याचा काय अन्याय नसताना त्याला तू पाताळामध्ये घातला. धुंद झाला तुझा दरबार, तुझ्याकडे न्याय नाही रे पांडुरंगा. आणि म्हणून तुला मी आज तुझ्या संग भांडणार, तुला मी आज सोडणार नाही. अरे माझा नामा तू वेडा केला आणि माझा नामा मज देई, माझा नामा मज देई ठाव जीव देईन तुझे पायी. कुंडलिका भुलवले तसे तो माझे बाळ केले, ते गाण चले मज पासी देगा माझ्या नामदेवासी. तुझ्या संगतीचे जे लागले त्यांचे तो केले वाटोळे. अरे तुझ्या संगतीचे जे त्याचं तो चांगलं नाही केलं, त्याचं तो वाटोळं केलं. तुझ्या बदनी जे लागली त्यांचे केले वाटोळे. दीन दयाळा रे भगवंता गुण तुझे दिसती भोळे. दीन दयाळा रे भगवंता गुण तुझे दिसती भोळे. तुझ्या भजनी जे लागले त्यांचे केले वाटोळे. तुझ्या भजनी जे लागले तुझ्या भजनी वाल्मिक कवी गाडे त्याशी फिरवले वाडे कोडे. एवढे महान कवी, पण त्यांची सुद्धा तू वाट लावली. असा तू चमत्कारी आहे, असा तू चतुर आहे, असा तू कपटी, असा तू खोटा आहे. नायना प्रकारे कुणामुळं बोलली गोनाबाई आपल्या नामदेवाला. ह्याचा छंद लागला, हा घरधंदा पाहिना. आणि हा घरधंदा नाही पाहिला, मी माझ्या उत्तरवयातला हा नामदेव माझं पांगशीच बळी. याचाच मला आदर आहे, याचीच काठी आहे माझ्या जीवनाला. आणि माझी काठी जर आता अशी आद्यंत गेली तर मी कुणाच्या आधारावरती चालणार, हा गोनाबाईचा संभ्रम होता. आणि म्हणून ती पांडुरंगा संघ भांडत होती. आणि भांडता भांडता शेवटी गोनाबाई पहा पहा राजा श्रियाळ त्याचे मारिले तो बाळ. तुझे भक्ता करती भक्ती त्याचे संसाराची हे गती. गोनाई म्हणे रे विठ्ठला काय उतराई होऊ तुला. अरे बाबा सांग तुला आता काय पाहिजे, पण माझा नामा मला देऊन टाक. माझा नामा मज देई जीव देईन तुझे पायी. तर तू माझ्या नामा मला दे. पांडुरंग म्हणले गोनाबाई तुझा नामा तू घेऊन जा, त्याची आम्हाला काही गरज नाही. देवनामा झाला देवनामा झाला देवनामा झाला देवनामा केली. देवच नामदेव झाला आणि नामदेव देव झाला. हाती धरून गोनाबाई चालली. गोनाबाईने वडीत चालवला घरी नामदेवाला आणि पुढे घरापास गेलो, माग वळून पाहिजे हा पांडुरंग. अरे म्हणले तुझं काय करायचं मला, तुझ्या 16,108 बायका माझ्या घाताला उठतील, माझ्या गरीबाचा घरी तुझं सगळं स्वाद होणार नाही, तू येऊ नको मला, माझा नामदेव मला दे. असा हा देव नामदेवाचा प्रेम भांडारी नामदेवाचा. आणि म्हणून नामदेवाचा अधिकाराने नामदेव देवाकडे मागणी करतात, हट्ट करतात देवाचा की बाबा माझा एवढा हट्ट देवा तू पुरं कर. अभंगाचं पहिलं चरण.
ज्ञानदेव पाहवा डोळा ऐसे वाटते विठ्ठला जग जेठी जगत पाळा माझी पूर्वा वियाळी. ज्ञानदेवाचे गुण खूप आठवतात. नामदेव म्हणतात आणि ते ज्ञानदेवाची मला भेट काय ज्ञानदेवाचं सांगू. ज्ञानदेवाची यात्रा ते यात्रेमध्ये ज्ञानदेवाने मला इतकं ब्रह्मज्ञान ज्ञानदेवाने दिलं, इतकं ज्ञानदेवाच्या ज्ञानाने मी परिपूर्ण झालो. आणि त्या ज्ञानदेवाचं मला आता इतकं गुण आठवतात. त्या ज्ञानदेवाचा विरह आता मला सहन होत नाही. आणि त्या ज्ञानदेवाचा विरह माझी हृदयाचा रोग जसा जर एखाद्या माणसाला हृदयाचा रोग होतो ना, असा ज्ञानदेवाचा रोग मला लागला. आणि ह्या ज्ञानदेवातून मी आता जगूच शकत नाही असं नामदेव महाराज म्हणतात. काय सांगू ज्ञानदेवाचं, अजून काय काय ज्ञानदेवाने केलं माझ्याकरता यात्रेमध्ये असताना. काय सांगू देवा ज्ञानोबाची मुखी बोलवले कोठवर वानू याची स्वरूप स्थिती. काय सांगू देवा, कुठवर वर्णन करू त्या ज्ञानदेवाचं. एकदा म्हणले आम्ही असं फिरत फिरत चालू तीर्थयात्रेला. एक प्रसंग आला, पांडुरंगाला सांगतात नामदेव महाराज प्रसंग आला. नामदेव डोळ्याची पाणी आहे नामदेव महाराज सांगतात पांडुरंगाला प्रसंग. सातपुडो पर्वत रांगामध्ये भिल्लांच्या वस्त्या असतात. आता नर्मदा परिक्रमामध्ये त्या सगळ्या वस्त्या आता बंद झाल्या, पण नर्मदा परिक्रमाच्या मार्गामध्ये त्या ठिकाणी जर गेली लोक ना, तर संपूर्ण आपल्याकडून सगळं काढून घ्यायचं, आपल्याकडे काही ठेवायचं नाही. मग पोतं लावून लोक जायची जुन्या काळामध्ये. आता ती जमात बंद केली सरकारने. पण त्या सातपुडा रांगामध्ये हरपाल नावाचा एक भिल्ल विठ्ठल भक्त होता बरं का, पण चोर होता. विठ्ठल भक्त होता पण चोर. विठ्ठलाचा निश्चिम भक्त होता. आणि तो काय करता, वाटेवरती दररोज म्हणजे टप लावून बसायचा वाटेवरती. बसल्यानंतर सावज आलं टप्प्यामध्ये, आल्यानंतर काय विचारायचा, गळ्यात तुझ्या माळा आहे का, तुला पंढरपूर माहिती आहे का, तू पांडुरंगाचा भक्त आहे का, तू वारी पंढरपूरची करतो का. जर असं असेल तर त्याला काही न करता त्याची बोलवण करून द्यायचा. आणि जर याच्यातलं काही नसेल तर सगळा लुटून घ्यायचा. हरपाल नावाचा भिल्ल सगळं लुटून घ्यायचं. पण त्याची अशी एक पद्धत होती, एवढ्याही लूटमारीमध्ये त्याने आपला नेम नाही मोडला. जर पांडुरंगाचा भक्त माळकरी असत तर लुटीत नसे. आणि लूट जी होईल ती आपल्या आजच्यापुरती शिल्लक ठेवायची, उद्याचा विचार करायचा नाही. आणि उद्याची बात उद्या. आणि अशा प्रकारे यांची दिंडी, संतांची दिंडी, ज्ञानदेव नामदेवादी संत, सावतोबा गोरोबा. सावतोबा पण होते बरं का यात्रेमध्ये. तुम्ही म्हणता सावतोबाबाने यात्रा नाही केली, जरा ग्रंथ अध्यात्म ग्रंथ पहा. सावतोबाबाची यात्रा सावतोबाबाने केलेली आहे. आणि माऊलीच्या सांगण्यावरून सावतोबाने पंढरपूरची वारी चालू केली, हे पण लक्षात राहू. सावतोबा वारकरी होतेच पहिले, पण आपल्या कर्मामध्ये देव पाहण्याची त्यांची वृत्ती होती. आणि सांगितलं की बाबा हृदयात तुमच्या जर देव आहे, तुमचं जर एवढं द्यावं, तुमचं प्रेम आहे किंवा तुमचं द्यावं, मग तुम्ही काय येत नाही वारीला पंढरपूरला आमच्या संग. ज्ञानदेवाचे शब्द प्रमाण शब्द नाही नामदेवाचा पडायचा, म्हणून सावतोबाने ज्ञानदेवाबरोबर पंढरपूरची वारी केली. नंतर ते यात्रेला पण ज्ञानदेवादी संघ सावतोबाबा होते. चालता चालता दिंडीचं भजन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी उच्चार चाललाय. आणि सज्जनाची कीर्ती वाऱ्या हाती माप. आणि त्या भिल्लालापर्यंत ही बातमी कळली की बाबा मोठे संत नामदेवाचे लढी, पांडुरंगाचे लढीवाळ भक्त, ज्याने महिषापुत्रामुखे वेद बोलवला आणि मेलेला माणूस ज्याने उठवला,
असे महान संत आपल्या गावावरून चालले. त्या बिल्लालाही वाटलं, कारण भक्त होता ना तो विठ्ठल भक्त, की ह्या संताचं पाय आपल्या घरी लागलं पाहिजे. आणि म्हणून तो त्यांना आडवा गेला आणि विनंती केली की महाराज, तुमच्या चरणाची धूळ माझ्यासारख्या पामराच्या घरी झाडा मी पवित्र होईल, आणि तुम्ही माझ्याकडे जेवण केल्याशिवाय जाऊन मी तुम्हाला देणार नाही. आणि त्यांनी त्या संत मंडळीला, काय 5-50 लोक असतील त्या बिल्लाच्या घरी, संत मंडळी कुठं जेवायला गेली? बिल्लाच्या घरी. चोरी करणाऱ्याच्या घरी. संताकडे विषम भाव नव्हता, भेदभाव संत मानित नव्हते. यारे लहान प्रती विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम आमंगळ. संताकडे जाती गोतीला थारा नव्हता. आणि अशा प्रकारे बिल्लाच्या घरी संत मंडळी जेवायला गेली. पण याचा नेम होता, आज केलेला दरोडा हा आजच्या पुरता ठेवायचा, उद्याचं काही ठेवायचं नाही. आणि 50 माणसं एकदम आल्यावर घरामध्ये काही शिल्लक. आणि यांनी बायकोला आदर सोडली, अगं आज आपल्या भाग्यातून आपला भाग्याचा उदय येतो, हे जोडी संत बाई हेतुरी नवठू माथा मरणा वाचवणे सर्वता. संत भाग्याने आज आपल्या घरी आले, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. मी ज्या विठ्ठलाची भक्ती करतो, त्या विठ्ठलाचे परम लाडके भक्त आज आपल्या घरी आलात, आणि त्यांना आपल्याला जेवण द्यायचे, तू स्वयंपाकाची तयारी कर. आता येणे तर असं कानाला हात लावला, घरामध्ये दाणा शिल्लक नाही, चिमणी वारडली तर, आणि 50 माझा स्वयंपाक आता मी कशी करणार? तिने बाजूला हाका मारली, म्हणले इकडं या. तुम्हाला काही कळत? अहो आपल्या घरामध्ये आपण इनमिन 2 माणसं, तुम्ही जी लूट करता ती आपल्यापुरती आपण ठेवतो, बाकी दान गोरगरिबांना दान देऊन टाकतो. आता एवढी 50 माणसं तुम्ही सांगताय स्वयंपाक करा, आता मी काय करू? आणून द्या, करायचं काम माझं. यालाही चिंता पडली, बोलून तर घरी माणसं आणलेली. आणि संत जर आपल्या घरून इन्मुख जर गेले तर माझ्या आतापर्यंतच्या भक्तीचं काय होईल? नाश होईल. मला काही हरकत नाही, संतांना तू गरम पाणी कर, आंघोळ्या घाल, तोपर्यंत मी साहित्याची व्यवस्था करतो. गेला, धनुष्यबाण घेतला, तीर कमान घेतलं आणि रहदारीची वाटेवर जाऊन बसला. दैवयोग असा, देव पूर्ण परीक्षा पाहतो महाराज. देवाच्या कसाला आपण उतरल्याशिवाय देव आपल्यावर कृपा करीत नाही, त्याच्या कसाला उतरावं लागतं. आणि नेमकं त्या दिवशी त्या वाटेला कोणीच यायला तयार नाही. 11 वाजले, 12 वाजले, संतांचा जेवायचा वेळ झाला. याच्या जीवाची घालमेल झाली. पांडुरंगा, हे नारायणा, हे आदि नारायणा, हे वैकुंठ नायका, हे रुक्मिणी कांता, हे रुक्मिणी प्राण संजीवना. अरे काहीतरी गिराईक दे रे, आज काहीतरी गिराईक दे. गिराईक काय यायला तर ती काळजी पांडुरंगाला पडली. माझा निश्चिम भक्त आज संतांच्या करता किती म्हणजे उता वेळ झालाय. बहु उता वेळ होशी संताची या काजा, भक्ताची या काजा, होशी केशी राजा माय बापा. आणि मग पांडुरंगाने काय केलं, सांगितलं रुक्मिणी मातेला, चला आवरा, आपल्याला जायचंय. रुक्मिणी माता म्हणले कुठं? म्हणले विचारू नका. म्हणजे हे सगळे अलंकार हे ना आजचे डबल घाला, जे तुमचे आता रोजचे आहेत ना, साक्षात पूजा जेवढे अलंकार असतात ना पांडुरंगाला, त्याच्यापेक्षा डबल घाला. 4-4, 5-5 किलो सोनं अंगावर घालून चला. म्हणजे भानगड काय तुम्ही आज एवढं खुश कसं काय? म्हणजे अहो आम्ही सांगतो म्हणून घाला, अधिकाचा महिना आहे, अधिकाचा महिना आहे. मी तर अधिकावर बोलून नाही गेलो, कारण का सगळे अधिकावरती बोललेत म्हणून आपण तरी काय अधिकावर बोल, कारण वेळ कमी असतो. अधिकावर बोललो, आता सगळ्यांना माहिती आहे अधिकामध्ये काय करतं. तर सांगितलं मोदी सरकारने की सोनं काय खरेदी करू नका. पण पांडुरंग म्हणजे रुक्मिणीला 5 किलो 10 किलो अंगावर घाल, मागचं जायचं आपल्याला फिरायला. आणि पांडुरंगाने पण शेठ सावकारचा ड्रेस घातला, अगदी ते 12 बंदी घातली वरून, हातात सोन्याचं कडं, चांगलं असशील मोहराचं कडं, गाळ्यामध्ये ते मोठं लाकीट, ती पगडी पांडुरंगाची पगडी, हातामध्ये ती वाकडे मुठीची काठी. आणि पांडुरंगाला खुणं म्हणले चला आवरा, मेकअप चांगला करा, पार गजरा लावायची तिथं सोन्याचीच माळा घाला पाठीमागे बुचुड्याला, आणि भरपूर चांगला असं अलंकार घाला. रुक्मिणी माताला आश्चर्य वाटलं की आता असं काय स्वारी, कधी माझ्याकडं म्हणजे तोंडाकडे पाहत नाही, आज जेवढं निरखून पाहतात. मला म्हणलं काय हरकत नाही, यांचं आज म्हणणं पूर्ण करू. रुक्मिणी माताने अलंकार केला, सुशोभित झाल्या आणि निघाले तर म्हणले गरुड महाराजांना म्हणले काय केलं, त्रिलोकी भ्रमण, तुम्ही चला म्हणले, पुढं जायचं म्हणले, तुम्ही बैल व्हा. गरुड महाराजाला बैल केलं. हनुमंतरायाला म्हणले तुम्ही पण चला, 2 बैल, बैलांच्या गाळ्यामध्ये भरपूर सोनं घातलं.
खळखळ खळखळ घुंगराच्या माळा. गरुड हनुमंत पुढे उभे राहते, गाडीला दुपले गरुड हनुमंत. सातारकर बाबा महाराज सातारकर सुंदर कथा सांगायची, सातारकर बाबांची कथा. आणि ग्रंथामध्ये पण त्या कथेचा उल्लेख आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सोनं घुंगरमाळा सोन्याच्याच घातल्या. शेठजी विठ्ठल रुपी शेठजी काय चालक झाले. रुक्मिणी माता मागं बसल्यात आणि चांगलं असं अलंकार बिलंकार चाललेत पुढं. खळखळ खळखळ घुंगराची गाडी. आणि हा हरपाल नावाचा बिल्ल आता मनातून पार खाचला होता. मी केलेल्या भक्तीचं माझं आज फलस्वरूप काय मला मिळणार नाही. एकही शिकार आज किंवा एकही सावज मला सापडलेलं नाही. आणि जर मला पांडुरंगा आता काही क्षणात जर नाही आलं तर मी माझा प्राण ठेवणार नाही, निश्चय केला हरपालाने. आणि तेवढ्यामध्ये खळखळ खळखळ घुंगरांचा आवाज आला. हा चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची कानी, मुकुट सकळ मणी धन्य तूच विठोबा. काय नव्हे केले एका चिंतता, काय नव्हे करणार. हा सगळा जगाचा मालक आहे, जगत पिता आहे, जग जेठी जगत पाळा, माझी पुरवावी आली, तुला काय अवघडे रे पांडुरंगा. आणि म्हणून कळकळ कळकळ घुंगरांचा आवाज आला आणि हा सावध झाला. हरपाल भिल्ल सावध झाला. झाडाच्या कोणातून पाहिलं, पांढरी शुभ्र 2 बैल, खळखळ घुंगराचा आवाज आहे. आणि आली टप्प्यामध्ये आणि झाडावरून उडी मारली पुढं, जोआच्या पुढं. आणि दोन्ही बैलांच्या इसणे झाले. गरुड हनुमंताच्या इसणे. एवढे बलवान गरुड हनुमंत पण एका भक्ता पुढं, एका भाविका पुढं निर्बल झाले. भक्ताची या काजा ऋषिकेश राजा. झालं, सोडली, खेळा काढल्या, गाडी सोडली. आणि विचारलं त्या शेठजीला, गळ्यात माळ आहे का, पंढरपूरची वारी करतोय का, पांडुरंग पांडुरंग माहिती आहे का, वारी करतात का. आता शेठजी म्हणजे पांडुरंगच. ते म्हणले, बाबा मी काय वारी बिरी करीत नाही, माझ्या गळ्यात काय माळबेळ नाही, पंढरपूर मला काय ठाऊक नाही, आणि टाळ कुटायचं काम मी काही करीत नाही. आम्ही लक्षाधीश माणसं, आम्हाला काय या बदनाचं पुन्हाचं आम्हाला काही गरज नाही. तुमचा विठ्ठल आणि तुम्ही खुशाल टाळ करीत बसा, आम्हाला त्याचं काही घेणं नाही. आता हेच त्याला पाहिजे होतं, हेच त्याला पाहिजे होतं. आणि 2-3 ठोके त्याने त्या पांडुरंगाला लावले, मजिरा शेठजीला, विठ्ठल रुपी. 2-4 गुद्द त्या रुक्मिणी मातेला घातलं. म्हणजे काढा सगळं अंगावरचं, काही ठेवू नका, सगळं भरदरी वस्त्र सहित काढा, फक्त अंगावर वस्त्र ठेवा. फार अहो म्हणलं मणी मंगळसूत्र म्हणले ते पण काढा, ते पण ठेवायचं नाही. म्हणजे कुडक्या काही ठेवायचं नाही. तर म्हणले अजून 2 धपाटा म्हणे, सगळं काढून घेतलं, फक्त वासरांचे ठेव. त्यांना जायला पण पैसे ठेवलं नाही. आणि हारपाला घेऊन आला. इकडे जे बायकोनी पाणी टाकून सांगताना रांगोळी काढली. जेवण तयार व्हायला अजून वेळ होता. रांगोळी काढून पाठ मांडले, हारपालाने सगळं साहित्य दिलं. आणि आता हा कसा देव आहे, त्यांच्याच पंक्तीला जायला परत जाऊन बसला पांडुरंग. ताट वाढली, रांगोळ्या उदबत्तीचा घमघमाट सुटलाय, जसं काय धोंड्याचा मना प्रगट झालाय हरपालाच्या घरी. पाटाला रांगोळी, उदबत्तीचं घमघमाट, संत मंडळी बसले, सगळे सावता चोखा गोरा कुंभार सगळे बसले. आणि त्यांच्या पंक्तीमध्ये ही 2 जण बसले. हरपालाने पाहिलं, जरी यांनी आता तोंड जर उचकाटलं तर हे संत मंडळी जेवणार नाही. तो तिथूनच लांबून असता, त्यांना दम द्यायचा, असा मिशाव हात मारायचा आणि असं सांगायचा, गबस काय बोलायचं नाही, गबस काय बोलायचं नाही. त्याने थोडी हालचाल केली का हात विकून दम द्यायचा. बायकोला म्हणला वाढ या सांगतो म्हणजे. ज्ञानदेवाची पहिली पंगत बसली आणि ज्ञानदेवाने ताडलं. म्हणजे सावतोबाला म्हणजे, सावतोबा तो पलीकडला बघा आहो दिसतं, तो माणूस कोण जरा तोंड ओळखीचा वाटतोय आपल्या, जरा चौकशी करा. आता पांडुरंग रूपी रुक्मिणी पांडुरंग ते बसले होते. तर ज्ञानदेवाने जाणलं ना, सावतोबाने पाहिलं, तुळशी आबिराचा वास आहे म्हणजे. सावतोबाने ओळखला, हृदयामध्ये त्यांनी साठवला, त्याला ओळखायला काय अवघडे. ज्याने हृदयामध्ये साठवलं त्याला ओळखायला काय अवघडे. सावतोबाने ओळखलं. ज्ञानदेवाच्या कानात सांगितलं की बाबा रे, हाच तो जगाचा जगनायक, हा जगत जेठी जगत पाळे, आणि हाच पांडुरंग आहे. आणि मग ज्ञानदेवानी पंक्तीवरती ते सोडलं, अन्नदानाचा संकल्प सोडला. आणि म्हणले, हरपाला तू इकडे ये, तुझा भाग्याचा उदय झाला, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, इथून न उठू माथा मरणावा तुने सर्वदा, तुझं भाग्य उदयाला आलं. आणि जो ज्याला योगी भेटण्याकरता गिरिकंदरात जाऊन तप करतात, स्वतःला उलट लावून घेतात, स्वतःचे अनेक प्रकारचे हाल अपेक्षा करतात, अशांना हा प्राप्त नाही. पण हा तुझ्या भोळ्या भावानं तुला प्राप्त झाला. आणि हा हरपाल तुझं भाग्य चांगलं आहे,
तुझ्या पंक्तीला प्रत्यक्ष परब्रह्मलिंगम पांडुरंग जेवायला बसलेत आणि मग तो हरपाल ध्यानावरती आला क्षमा याचना करू लागला. देवा चुकलं माझं. अरे म्हणजे काही नाही चुकलं, माझ्या भक्ताची तू काळजी केली ना, तुझी काळजी मला आहे. आणि म्हणून नामदेवाची काळजी पांडुरंगाने घेतली आणि पांडुरंगाने सांगितलं की बाबा आता नामदेवा तुझी इच्छा मी पूर्ण करतो. अभंगाचं तिसरं आणि मग त्या पांडुरंगाचं आपण सगळ्यांनी एकदा भजन करायचं. सगळ्यांनी हात वर करायचा आणि मोठ्याने एकदा आपण भजन करायचं. सगळ्यांनी हात वर करा. आधी कथा माहिती आहे, आधी कसं पुण्य मिळतं. विठोबा काढा. कल्पतरुतळी वास त्या का घडेल उपास माझ्या कृपाळुवा देवा हाके सरसी घेसी धावा. आणि देवा मी कल्पतरू झाडाखाली मला उपास घडायची काही गरज नाही. अशा प्रकारे नामदेव महाराजांनी पांडुरंगाकडे आपलं साकडं घातलं आणि पांडुरंग परमात्म्याने नामदेवाची आळी पूर्ण केली. ज्ञानदेवाला गरुड सांगितलं बोलून घे. ज्ञानदेव आले आणि मग ज्ञानदेव आल्यानंतर ज्ञाना नामा भेटे जना प्रसाद वाटे. ज्ञानेश्वर माझ्या
चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चाकण, समस्त ग्रामस्थ चाकण 12 वाड्यांसह आयोजनाने हा शतकाकडे वाटचाल करीत असलेला 32वा अधिक मास अखंड हरिनाम पुरुषोत्तम अधिक मास कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मागच्या 15वाड्यात संपन्न झालेला आहे आणि या 15वाड्यामध्ये श्री तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा सुरू होत आहे। या सप्त्याचे संस्थापक हरिभक्तपरायण कोंडाजी बाबा डेरे, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायणला साधू बाबा वायकर आणि हरिभक्तपरायण नारायण हरी वाघ यांच्या संस्था स्थापन केल्याप्रमाणे या ठिकाणी आजच्या 19व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा जी आहेत आपल्याच रानबाई मेळ्यातील संत साहित्याचे गाडे अभ्यासक हरिभक्तपरायण रामचंद्र महाराज धाडगे यांची संपन्न झालेली असून अन्न प्रसादसाठी देणगीदार जे आहेत श्री योगेश चंद्रकांत जगडे रुपये 25,000, त्याचप्रमाणे श्री दत्तात्रय किसन बिरदवडे सरपंच, श्री गणेश ज्ञानेश्वर शेवकरी उद्योजक आणि श्री सागर ज्ञानेश्वर बिरदवडे रुपये 25,000 या ठिकाणी आपल्याला अन्नप्रसाद देणगी लाभलेले आहेत। जगडे परिवाराचे कोणी सदस्य जर असेल तर त्यांना विनंती आहे की चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाराजांचा यथोचित सन्मान करायचा आहे। त्यांचे प्रतिनिधी उपस्थित